वर्षापासून पाठपुरावा चालू आहे. परंतु आता असं म्हणावं लागेल की शासनाची जागा त्या ठिकाणी हरवलेली आहे. असं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की जी सातबाऱ्यावर त्याची नोंद आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची 5 एकर जागा त्या ठिकाणी भरत नाही. आणि ती 5 एकर जागा न भरत नसल्यामुळं जे काही पात्र कुटुंब आहेत त्या पात्र कुटुंबाला त्या ठिकाणी प्लॉट देता येत नाही. तर आजही आम्ही माननीय तहसीलदार यांच्या वतीनं शासनाच्या निदर्शनास एकच गोष्ट आणू शकतो की 1993 पासून जो संपादित जागेचा विषय प्रलंबित आहे, त्या गावठाण विस्तारवाडीची हरवलेली जागा आम्हाला शोधून द्यावी. आणि त्या हरवलेली जागेचा जर शोध लागला तर त्या जागेवर त्या ठिकाणी 1993 पासून जे भूकंप पुनर्वसित झालेली कुटुंब आहेत त्या पात्र कुटुंबाला त्या ठिकाणी लवकरात लवकर प्लॉट पाडून जे काय आज शासनाच्या घरकुल पासून पायाभूत सुविधा आणि ज्या काही शासनाचे विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमापासून जे वंचित आहेत त्या वंचित राहिलेल्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय द्यावा. आज गेल्या 30 वर्षापासून ते त्या ठिकाणी भूमिहीन म्हणून राहतात. आणखीन किती दिवस राहायचं आणि किती दिवस त्यांनी त्या ठिकाणी झळा सहन करायच्या? आता तरी त्यांना जाग येईल का? आणि जर जाग आली तर त्या ठिकाणी लवकरात लवकर त्यांना जागा मिळेल का, जेणेकरून या सर्व पात्र कुटुंबाला न्याय मिळेल? एवढीच फक्त शासन दरबारी माननीय तहसीलदार मॅडम यांच्या माध्यमातून मी विनंती करत आहे. आणि हरवलेली जागा लवकरात लवकर शोधून काढावी. मग ती कशा पद्धतीनं शोधून काढायची? ती तात्काळ मोजणी करून काढायची का त्या ठिकाणी सक्तीचं मोजणी करून काढायची, हे फक्त त्यांनी ठरवावं. आणि या ठिकाणी या सर्वांना न्याय द्यावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. उठवायचा प्रयत्न चालाय. मालकी हक्काची जागा निघाली आमची. मग आम्ही सध्या पाण्यात गुडघे इतकं पाणी आहे आमच्या घरादारांनी डबडी मोडल्या ती करू दिना. ती आता मालकी हक्काची जागा निघाली सिद्धेश्वर वडगाव डब मोडले तर आता सध्या पाणी पाऊस घरात आहे आमच्या. आणि मग उठवायचं शासनाची जागा आहे, आम्हाला मागणी आहे. जागेचा हक्क आमचा द्यावा, स्वतःच्या जागेची हक्काची जागा मिळावी आम्हाला. झाल्यापासून जे विस्तारवाडी जे राहण्यासाठी जागा ॲक्वायर केलेली होती त्या संदर्भात ग्रामपंचायतचा गेले 10 वर्षे पाठपुरावा चालू आहे. कालांतर काही अतिक्रमण झाल्यामुळे त्या जागेवर हा विषय थोडा न्यायप्रविष्ट आहे. तर ग्रामपंचायत त्या जागेचा पूर्ण जे आहे जे काही जी अडचणी दूर करत आहे आणि त्या योग्य वेळेस ज्यावेळेस कोर्टातून प्रकरण निकाल त्यावेळेस जी आपले लाभार्थी आहेत त्यांना सगळ्यांना त्या जागेचा मोबदला मिळेल. 1993 ज्यावेळेस गेली 10 वर्षे त्या सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतो. ग्रामपंचायतच्या हँडवर्क आणखीन जमीन नव्हती झालेली. ती 10 वर्षापासून पाठपुरावा की हँडवर्क करून घेतलेली आहे आता. आणि त्याचा पाठपुरावा की असं की मध्ये जे शेवटच्या स्टेजला आलं तर ते अतिक्रमणाचा विषय झाल्यामुळं हा विषय थोडा न्यायप्रविष्ट असल्यामुळे वेळ लागला. किती एकर? 5 एकर.